नांदेड येथील रत्नेश्वरी गडावर आज घटस्थापना व नवरात्राला सुरुवात। नांदेड येथील लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील रत्नेश्वरी गडावर आजपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील वडेपुरी येथे मागील कित्येक वर्षापासून रत्नेश्वरी गडावर नवरात्र महोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत असते। याच्याप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव सुरुवात झाली आहे। या नवरात्रामध्ये देवीच्या दर्शनासाठी भावी भक्त महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यातून भाविक भक्त येत असतात व येणाऱ्या भाविक भक्तासाठी कुठल्याच प्रकारचे गैरसोय होऊ नये यासाठी मंदिराच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात। त्याचबरोबर ट्रस्टच्या वतीने बरेचसे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव यांनी नवरात्र महोत्सवाबद्दल माध्यमांशी बोलताना माहिती दिली। सर, आज रत्नेश्वरी गडावर आज घटस्थापना झालेली आहे आणि आजपासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। सुरुवात त्याच्याबद्दल आपण अध्यक्ष म्हणाला की काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार, मी शिवाजीराव सटवाजी पाटील दळवे, वडेपुरीचा राहणारा रत्नेश्वरी विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष आहे। आज 22 सप्टेंबर 2025 आज नवरात्राला प्रारंभ झालेला आहे। त्यानिमित्तानं आज घटस्थापना झालेला पहिला दिवस आहे। याच्यानंतर 10 दिवस या ठिकाणी काही कार्यक्रम चालतात। रात्रभर गोंधळ, भजन, कीर्तन हे कार्यक्रम असतात। सकाळी 7ला आरती होते। दुपारी आमच्या स्वयंसेवकाचं सहित येणाऱ्या भक्ताला सुद्धा आम्ही महाप्रसाद देतो। इतिहास हा या मंदिराचा लिखित कुठंच नाही, फक्त ऐकीव इतिहास आहे की 4400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। त्या ठिकाणचा कुठलाच एका अक्षर सुद्धा लिहिलेला नाही। तर अगोदरपासूनच नवरात्री इथे चालते। फक्त दोन दिवसाची यात्रा भरत होती। आमचं मंडळ स्थापन झालं तेव्हापासून जवळजवळ 28 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी आमची जत्रा भरवतो। जत्रा भरते, लाखो लोक येतात, दुकानदार सुद्धा येतात। दुकानदाराची आम्ही व्यवस्था करून दिलेली आहे। त्यांना जागा वाटप करून देतो पुन्हा घालून, आणि 10 दिवस ते दुकान चालवतात। भाविक भक्ताला येण्या आलेल्या 2 पद्धतीने आम्ही दर्शन देतो। एक स्पेशल दर्शन म्हणून प्रत्येकी 50 रुपये घेतो, आणि एक फ्री दर्शन आहे, त्याचे वेगवेगळ्या लाईन आहे। बॅरिकेड लावून कुठलीच काही अडचण येणार नाही या पद्धतीने त्याची लाईन लावून त्याची व्यवस्था केलेली आहे। त्याच्या या ठिकाणी आंध्रा, कर्नाटक मधून काही लोक आलेले आहेत। जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून सुद्धा लोक या ठिकाणी येतात। येणाऱ्या भाविकांना यावं, दर्शन घ्यावं आणि आपली मनोकामना काय आहे ते या देवीपुढे मागावी। बोलत सर, आज रत्नेश्वरी गडावर आजपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे। त्याबद्दल आपण आज म्हणून काय करते? माझा परिचय करून देतो। अगोदर मी साहेबराव झांबरे, सचिव, रत्नेश्वरी मंदिर ट्रस्ट वडेपुरी। आज रत्नेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे। आजपासून ते 2 तारखेपर्यंत, 2/10/25 पर्यंत। आज दुपारी रत्नेश्वरी देवीची घटस्थापना झाली आणि तेव्हापासून आमच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भक्तांसाठी येणाऱ्या विविध असे उपक्रम राबवतो। त्या ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, गोंधळ असे कार्यक्रमातून जनजागरण करत असतो। त्याचनंतर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाची आम्ही इथं व्यवस्था केलेली आहे। तसेच येणाऱ्या भक्तांना काही त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही इथं मेडिकलची सुद्धा सोय केलेली आहे। आरोग्य खात्याकडून त्यांचं हे आहे। पुन्हा नवीन उपक्रम म्हणजे रक्तपेढी। नांदेडहून 3-4 रक्तपेढी इथं येतात आणि लोक स्वयंस्फूर्तीनं रक्तदान करत असतात। ते एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो। या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातून पूर्ण लातूर जिल्हा, उस्मानाबाद असे मराठवाड्यातले बहुतांशी जिल्ह्यातले लोक या देवीच्या दर्शनासाठी येतात
आणि काही अंश आपल्या आंध्र प्रदेश आणि भारताच्या कर्नाटक राज्यातून सुद्धा या ठिकाणी काही भक्त येत असतात. भक्तांना 9 दिवसात नवरात्रामध्ये दर्शनाला येण्यासाठी भक्तांसाठी आपल्या वाटून काय करू काय सुविधा? हा सांगू ना, मी भक्तांसाठी या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर त्यांना एक स्पेशल दर्शन पास आम्ही सुरू केलेले आहे आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण एक पास आहे आणि आलेल्या भक्तांना व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही पोलीस मित्र म्हणून स्वयंसेवक जे आपले सुरक्षा गार्ड असतात त्या सुद्धा आम्ही नेमणूक केलेल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून होमगार्ड आणि पोलीस यांची सुद्धा या ठिकाणी नेमणूक केलेली आहे, म्हणून भक्तांना कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी त्रास होत नाही आणि आलेल्या भक्तांना महाप्रसाद आम्ही देतच असतो आणि भजन कीर्तन प्रवचनाचा लाभही ते घेत असतात. आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या मंडळाच्या माध्यमातून प्रशासनाला काय मागणी करणार? प्रशासनाला आम्ही मागणी केलेलीच आहे आणि आमची एक मागणी मान्य झाली. आम्हाला आनंद वाटेल की हे आमचं क वर्गीय जे तीर्थक्षेत्र होतं त्याचं 2 वर्षापूर्वीच ब वर्गामध्ये रूपांतर झालं आणि त्या ब वर्गामध्ये रूपांतर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 5 कोटीचा निधी सुद्धा या रिलीज आमच्या ट्रस्टला मिळालेला आहे आणि त्या माध्यमातून हे कामं या ठिकाणी सुरू झालेले आहेत. मोठे भक्त हॉल, भक्त निवास, संरक्षण भिंत असे उपक्रम त्यांनी या कार्याच्यातून शासनाने घेतलेले आहेत. सर, आज आपल्या रत्नेश्वरी गडावर आज नवरात्र प्रारंभ झालेला आहे आणि आज घटस्थापना झालेली आहे आणि आपण आज ट्रस्टचे सदस्य आहात, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? मी सदाशिव विठ्ठलराव अंबुरे रत्नेश्वरी देवस्थानचा विश्वस्त आहे. 1996 पासून पहिल्यांदा 1996ला ट्रस्टची स्थापना झाली. 96 पासून 2024-25 पर्यंत आम्ही आज काम करत आहोत. तिथं देवस्थानच्या एक धर्मशाळा अस्तित्वात होती. धर्मशाळेनंतर मंदिराच्या कमिटीने किंवा देवस्थानच्या आमच्या सगळ्या विश्वस्तांनी मिळून एक विकासाचा पायंडा चालू केला. आज आम्ही देवस्थानच्या ब दर्जामध्ये देवस्थान आलेलं आहे. त्या ब दर्जाच्या देवस्थानच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र शासनानं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून 5,35,00,000 रुपयाचा फंड मिळाला आहे. त्या फंडाच्या स्वरूपातून एक सभागृह, दर्शन मंडप, 22-24 रूम आहेत, संडास बाथरूमची व्यवस्था आहे. या सर्व व्यवस्थेची कामं चालू आहेत आणि नांदेड पासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे देवस्थान आहे. त्याच्यामुळं नांदेडचा जो शहरातला परिवार आहे त्या देवीचा भक्त शहरामध्ये भरपूर आहे आणि त्यांनी दर्शनासाठी येतात. आपला ऑफिसचा काम सोडून, ऑफिसचं कामं सारून व्यापारी सुद्धा भरपूर आहेत. सराफा असोसिएशन आहे, गाडीपुरातली मंडळी आहे. इथे रेणुका देवीच्या मंदिरापासून 5व्या माळीला दरवर्षी मागच्या 15 वर्षापासून पायी दिंडी चालत येते. काळेश्वर मंदिरापासून सुद्धा पायी दिंडी चालत येते. अशा विविध कार्यक्रम चालू आहेत. पहाटे काकडा होतो. काकडा झाल्यानंतर हरी ज्ञानेश्वरी पारायण होतं. तदनंतर दुपारी 4 वाजता गाथा पारायण होतं. 5 वाजता हरिपाठ होतो. 6 वाजता 7-8ला कीर्तन चालू होते. कीर्तन संपल्यानंतर भजन चालू होती आणि गोंधळ चालू होतात. असं 24 तास देवीचं जागरण चालू असतं. नवरात्र महोत्सव म्हणजे 24 तास देवीचं जागरण करणे हा आमचा उद्देश आहे आणि आमचा उद्देश एवढाच आहे. आता हे 5.5 कोटी फंडचं रिलीज झाल्यानंतर शासनाला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, 361 हायवेपासून हे ठिकाण फक्त 4-4.5 किलोमीटरवर आहे. त्याच्यामुळं 361 हायवेपासून हा रस्ता चौपदरीकरण करण्यात यावा जेणेकरून भक्ताची सोय होईल. हे हिल स्टेशन आहे, उतार भरपूर आहे, जमिनीपासून हे माळरान आहे, माळावर आहे आणि या संपूर्ण माळाचा विकास व्हावा, या देवस्थानचा विकास व्हावा जेणेकरून नांदेडला पर्यटन करण्यासाठी फ्युचरच्या दृष्टीने इथं रोपवे सुद्धा चालतो. रोपवे सुद्धा शासनाने करावा आणि थोडासा आम्हाला एक 50 ते 100 कोटीचा निधी देऊन इथला विकास डेव्हलप करावा जेणेकरून नांदेड शहराला आणि नांदेडच्या जनतेला जेणेकरून इथं आपला टुरिझम करता येईल. इथं गार्डन करायची व्यवस्था आहे. देवस्थानच्या नावावर आज 10 एकर जमीन आहे. या सगळ्या सुविधा रत्नेश्वरी विश्वस्त म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं
एक स्पेशल दर्शनाची बारी, एक सर्वसामान्याची बारी, अशा व्यवस्था केल्या आहेत. आणि भक्तांना मी आवाहन करतो, या सगळ्या सुविधा आपल्या मार्फत जनतेपर्यंत आणि देवस्थानची सेवा करण्याबाबत आम्ही करत आहोत. त्या सेवेचा फायदा घेऊन आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्या मनातली जी काही भावना आहे ती देवीला व्यक्त करावी. एकदम 100% वर्षभरात ती आपली मनोकामना पूर्ण होण्याचं ठिकाण आहे. म्हणून भक्त मंडळाला जास्तीत जास्त दर्शनाला यावं आमची विनंती आहे.